नमस्कार, कोकण कन्या साहित्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी चमचमीत अशी भरलेली वांगी बनवणार आहोत। तर बघूया आता कशा प्रकारे बनतात तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर गॅसवरती मी इथे तवा ठेवलाय। तर आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। इथे बघा आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजून झालेत। तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया। इथे बघा शेंगदाणे आपले थंड झालेत। तर आता याची साल काढून घेऊया। बघा अशा पद्धतीने याची साल काढून घ्यायची आहे। तर सगळ्यांची पहिल्यांदा आपण साल काढून घेऊया। साल काढून झाल्यानंतर याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर आपल्याला शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा आहे। तर जी वांगी आहेत आपण ते शेंगदाण्याच्या कूटची बनवणार आहोत। तर इथे वाटून घेऊया आपण। आता काय करायचं आहे, जे आपण शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि जिरा पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर बारीक चिरून घेतली अशी कोथिंबीर घालायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं। तर इथे बघा मी वांगी घेतली आहेत। तर पहिल्यांदा वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याचा असं वांग्याचा जो देठ असतो तो थोडाफार कापायचा आहे आणि थोडा ठेवायचा आहे। त्याचे जे बाजूचे काट असतात ते काढून घ्यायचे। देठ कापून झाले की वांग्याला मध्ये असे चिरी पाडायची आहे। दोन्ही साइडून काढायचं, म्हणजे 4 भाग होतील असे चिरी काढायची आहे त्याला। इथे बघा आपले वांगी जे आहेत ते चिरून झालेत आणि मसाला देखील रेडी आहे। तर काय करायचं, पहिला वांग्याला आतून तेल लावून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जो आपण मसाला रेडी केलाय तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साइडून, चारही साइडून असं वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे।
आपली वांगी भरून झालेत, तर आता काय करायचं, गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि याच्यामध्ये तुम्ही जिराही घालू शकता। तेल गरम झाल्यानंतर एक एक करून वांगी याच्यामध्ये आपण सोडायची आहेत। गॅस मंद आचेवरती ठेवायची आणि झाकण मारून घ्यायचं आणि याला थोडा वेळ वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। साधारणतः 5 ते 10 मिनिटं आपण वाफेवरती याला शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि जो आपला शेंगदाण्याचा कूट उरला आहे, जो मसाला बनवला होता आपण, तो उरलेला जो आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि वरून पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर पुन्हा आपण याला मंद आचेवरती झाकण मारून शिजवून घ्यायचं आहे। बघा, इथे बघू शकता आपली भरलेली वांगी अशी बनवून मस्तपैकी रेडी झालेली आहेत। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।